दंडवत हो. पुणे वारजे येथील आजच्या या ब्रह्मविद्या निरूपणाच्या उद्धरण प्रकरणाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण प्रथम जी परमेश्वराने जे काही अवतार घेतलेला आहे त्या संदर्भातली वचनं आपण बघतो आहोत. यामध्ये सर्वप्रथम वचन आपण बघितलं की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरेती. या संदर्भामध्ये जर का आपण स्वामींचं प्रत्येक वचन जर का आपण घेतलं, जे पूर्वी प्रकरण घेतलं, तर पूर्वी प्रकरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वर काय करतात, सावयव साकार होतात आणि अवतार घेतात. तर ते अवतार कुठे घेतात ना, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरेती, म्हणजे सृष्टीमध्ये अवतार घेतात. किंवा तिथे सांगितलं ते दास्य मोचक, तर ते असं दास्य कुठे घडतं आणि मुंचन कुठे होतं, तर ते सृष्टीमध्ये होतं. पंचकृष्ण सांगितलेले आहेत. पंचकृष्णामध्ये जे काही सेवा दास्य सांगितलेलं आहे तर ते दास्य कुठे घडतं ना, सृष्टीमध्ये घडतं. पुढे पंचनाम सांगितलंय. पंचनामामध्ये सांगितलं की नामाचं स्मरण केल्याने साध्यपर योग्यता लागते, तर ते स्मरण कुठे घडतं आणि योग्यता कुठे लागते ना, सृष्टीमध्ये. म्हणजे एक एक वचन तुम्ही घेतलं तर त्याचा तो ह्या वचनाशी त्याचं अशा पद्धतीने त्याचा संपर्क आहे आणि ते सगळं सृष्टीमध्ये होत असतं. मग पुढे आपण घेतलं की परमेश्वर हे परमेश्वर जाणीजे पावीजे, तर परमेश्वराची जाणीव कुठे होते ना, या सृष्टीमध्ये आल्यानंतरच होते. त्यानंतर पुढे येतं की विद्यामार्ग प्रकरणाचं येतं किंवा अन्य व्यावृत्ती प्रकरण येतं. परमेश्वर काय करतात, सकळ जीवांचं रक्षण करतात आणि उद्धरण करतात. कुठे करतात ना, सृष्टीमध्ये अवतार घेऊन करतात. पुढे येतं की एक विद्या ते ब्रह्मविद्या, तर ती ब्रह्मविद्या वगैरे परमेश्वर कुठे निरूपण करतात ना, सृष्टीमध्ये निरूपण करतात. की केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती, मग त्या प्राप्तीचं जे काही पूर्ण आचरण वगैरे कुठे घडतं किंवा परमेश्वर कुठून ती प्राप्ती करतात, तर इथूनच या सृष्टीमध्ये अवतार घेऊनच जीवाला मोक्ष प्राप्ती परमेश्वर करत असतात. असं प्रत्येक वचन तुम्ही जर का घेतलं तर त्याचा या वचनाशी संपर्क आपल्याला लावता येतो, संबंध लावता येतो. आणि म्हणून आपण स्वामींनी उद्धरण हे प्रकरण सांगत असताना आता हे जी काही पहिली 11 वचनं आहेत ना, ती 11 वचनं तुम्हाला थोडं समजायला किचकट गेली असतील. मागचे पण आपण 8 वचनं घेतली, ती तुम्हाला थोडं समजायला कठीण गेली असतील. परंतु त्याची सुरुवातच ती आहे. उद्धरण हे प्रकरण जे आहे त्याच्या संदर्भात आपण थोडंसं बघितलेलं की परमेश्वराला अव्यक्त स्वरूपी जीवाचा उद्धार करायची प्रवृत्ती झालेली आहे आणि त्या प्रवृत्तीच्या अनुसार मायेला ते जाणवलं, सृष्टीची रचना केली आणि सृष्टीमध्ये जीवांना पहिले आणल्या गेलं. जेव्हा सृष्टीची रचना होते तेव्हा प्रपंचाची रचना आधी होते, म्हणजे हे प्रपंच. त्यानंतर तिथे देवता येतात आणि नंतर मग जीव येतात आणि सगळ्यात शेवटी परमेश्वर येतात. आणि जाताना संहार काळी आधी परमेश्वर आपल्या स्वरूपी विलीन होतात, मग जीव तमस्वरूपी जातात आणि नंतर मग देवता आपापल्या स्वरूपी विलीन होतात आणि मग सृष्टीचा संहार होतो. म्हणजे असा तो क्रम आहे, येण्याचा आणि जाण्याचा, रचनेचा आणि संहाराचा. मग ही सृष्टी आहे, या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात. म्हणजे हे उद्धरण कोण करतं जीवाचं, नवणे शांत, जीवाचं उद्धरण कोण करतं आणि जीवाला ज्ञान कुठे दिल्या जातं, साध्यपर योग्यता कुठे होते, साधनपर योग्यता कुठे होते, विधी आचरण कुठे घडतं, तर हे सगळं सृष्टीमध्ये घडत असतं. आणि म्हणूनच या सृष्टीची रचना केलेली आहे. ही जी सृष्टी आहे आणि तम आहे याच्यामध्ये मोठा अंतर आहे. तम हे मायेच्या स्वरूपामध्ये आहे तिकडे, आणि कर्मभूमी सृष्टी जी आत्ता ही तयार आपण जिथे आहोत तर ते कुठे आहे, सकळ देवतेंचा स्वरूपाचा भाग जो आहे तो इथे आहे. म्हणजे परमेश्वरापासून तर यक्षणी देवतेपर्यंतच्या सर्व देवतांचं स्वरूप या कर्मभूमीमध्ये आहे.
सृष्टी म्हणजे काय आहे? एक जग आहे, एक पृथ्वी आहे, एक ब्रह्मांड आहे आणि त्याच्यामध्ये आपण या कर्मभूमी नामे या जागेमध्ये आहोत. तर या ठिकाणी परमेश्वर अवतार घेतात आणि याच भूमीवर परमेश्वर काय करतात? आपल्याला ज्ञान देतात. म्हणजे आधी आपण येतो आणि तदनंतर मग परमेश्वराचा अवतार होत राहतो. आणि मग असे अनंत अवतार परमेश्वराच्या आधी होऊन गेले. आत्ता सुद्धा अनंत अवतार आहेत आणि पुढे सुद्धा अनंत अवतार परमेश्वराचे होत राहणार आहेत. जसं जसं जीवाच्या बाबतीमध्ये परमेश्वराला आवश्यक वाटेल तसं तसं परमेश्वर काय करतात? अवतार घेत राहतात. मग एखाद्या जीवासाठी म्हणजे एखाद्या पाण्यामध्ये एखादा जीव असेल तर त्याच्यासाठी तेवढ्या वेळापुरताच परमेश्वर अवतार घेऊन लगेच ते अवतार कार्य संपवून टाकतात. कृष्ण महाराजांसारखं अवतार कार्य असेल तर 1000 वर्षापर्यंत त्यांचं अवतार कार्य चालतं. श्री प्रभू अवतार असतील ते 125 वर्षापर्यंत अवतार कार्य आपलं करतात. त्याच्यानंतर दत्तात्रय प्रभू असतील तर ते चतुर्युगी अवतार म्हणजे 4ही युगांमध्ये ते अवतार आहेत. आमचे स्वामी असतील तर हे सृष्टीपर्यंत ही जेवढी सृष्टी आहे तोपर्यंत एका सृष्टीमध्ये उद्धरण व्यसनी अवतार एकच होतात आणि एकदा ते झाले की ते कायमस्वरूपी राहतात. असे आमचे चक्रधर स्वामी. म्हणून आचार्य म्हणतात येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे तो कैची नुद्धरे मा नुद्धरेची. म्हणजे त्याचा उद्धार कधीच होऊ शकत नाही. जर का या अवतारांकडनं उद्धार नाही झाला मग दुसरे अवतार यांच्यापेक्षा कसे आहेत? त्यांची अस्थिपरी कठीण आहे, आचरण कठीण आहे की त्या अवताराची खावणी जी आहे ती आमच्या स्वामींपेक्षा थोडी कठीण आहे. जसं श्रीप्रभू आहेत तिथे समाळा जीवा अधिकार नाही आपण बघितलं. म्हणजे कोणीही जीव तिथे राहू शकत नाही, तिथे अधिकाराचाच जीव असणं गरजेचं असतं. दत्तात्रय प्रभू भेटच देत नाहीत कोणाला, म्हणजे ज्यांना भेट देतील तो तेवढा अधिकाराचा असला पाहिजे. मग आमचे स्वामी आहेत ते वाडोवाडी जीवाला गिवसून तिथपर्यंत पोहोचतात किंवा त्या जीवाला तिकडून आपल्यापर्यंत आणतात. एवढं जर का माऊलीपणाचं कार्य परमेश्वराने का स्वीकारलंय? अवतार एकाच परमेश्वराचे सगळे, परंतु त्या पद्धतीने. म्हणजे घरामध्ये आई कडक असेल तर वडिलांना कसं राहावं लागतं? थोडंसं मुलांसोबत शांत राहावं लागतं. वडील कडक असतील तर आईला प्रेमाने घ्यावं लागतं मुलांना. म्हणजे हे काय आहे? हे ठरवून केलेलं कार्य आहे. तसं जर का या अवतारांकडनं यांचं उद्धरण नाही झालं तर मग एक उद्धरण व्यसनी अवतार होणं गरजेचं आहे. जे आपण म्हणतो ना, इतर डॉक्टरांकडे आपल्याला नाही ते डोळ्याचं काही गुण झालं की आपण काय करतो? डोळ्याच्या तज्ज्ञ डॉक्टराकडेच जावं लागतं. मग साधे सुधे क्लिनिकमध्ये जाऊन चालत नाही. तसं कुठेच उद्धार होत नाही तर मग त्यावेळेला काय करायचंय? तज्ज्ञ जे आहेत उद्धरणाचे, ज्यांनी उद्धरणाचंच व्यसन स्वीकारलेलं आहे आणि म्हणून ज्यांनी सृष्टीमध्ये अवतार घेतलेला आहे, अशा पद्धतीचे जे अवतार आहेत त्यांच्याकडनंच आपला आता उद्धार होणार. आणि जर का या युगामध्ये जर का आपलं चक्रधर स्वामींच्या माध्यमातून त्यांच्या अवतार कार्याच्या अवतार प्रणालीमध्ये जर का आपलं उद्धारण नाही झालं तर मग आपलं उद्धार कुणीच अवतार करू शकत नाही. एवढे आपले कर्म कठीण आहेत. आणि म्हणून सृष्टीमध्ये परमेश्वर काय करतात? अवतार घेतात. आपण थोडक्यात मागचा आढावा जो आहे तो घेऊया. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात. कसं घेतात ना? मनुष्य वेशधारी होतात. म्हणजे मनुष्याचे जे देहधर्म आहेत, गुणधर्म आहेत ते स्वीकारतात. मनुष्याचं जे देह आहे त्याचा परमेश्वर स्वीकार करतात. माया वेशधारी होती. फक्त मनुष्य वेशाचा स्वीकार करतात का ना? माया वेश म्हणजे मायेचं देह, मायेचे जे पंचप्रकार आहेत त्याचा सुद्धा परमेश्वर स्वीकार करतात. म्हणजे सृष्टीमध्ये यायचं तर प्रत्येक गोष्ट म्हणजे परमेश्वराकडे स्वतःची ब्रह्मविद्या आहे, ज्ञान साधन आहे, प्रेम साधन आहे, स्वतःचा आनंद आहे. परंतु या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी लागल्या तर, म्हणजे जसं आपण आहे ना की शिदोरी तर नेतो आपण, परंतु या व्यतिरिक्त आपण चटणी आणि तेल पण नेतो की जर का भाजी नाही आवडली त्याच्यासोबत खाऊ शकतात. आपण अजून काही लोणचं नेतो, पापड नेतो, कांदा नेतो. हे कशासाठी नेतो? सोबत लागलं तर म्हणून हे योग्य वेळी. बाकी मुख्य तर आपल्याकडे आहेच आहे, पण ज्यांना ते नाही आवडणार त्यांच्यासाठी मग हे. तसं परमेश्वराच्या ब्रह्मविद्येला, ज्ञाना, प्रेमाला जो जीव
पात्र ठरू शकणार नाही, मग त्याला दुसरं काहीतरी द्यावं लागेल, त्यांना काहीतरी ते द्यावं लागेल की बाबा यांना काहीतरी देवता साधन द्या, कारण की आत्ता ज्ञानाचा जो अधिकार आहे त्यांनी तो दवडलेला आहे, ज्ञानाचा अधिकार त्यांचा गेला. आता कितीतरी ते जवळ असते तरी त्यांना ज्ञान मात्र देता येत नाहीत. म्हणजे लीळाचरित्रामध्ये असे कितीतरी जीव स्वामींच्या संपर्कात येऊन गेले, देवाने त्यांना भजन पूजन सगळं घडवलं, पण त्यांना ब्रह्मविद्या आमचे स्वामी दिली नाही, देऊ शकले नाहीत, कारण की जरी दिली तरी त्याला ती प्रणवणार नाही, म्हणून त्यांना ते देता येत नाही. कुणाला जर का स्वामी म्हणतात ब्रह्मविद्या आहे ती विचारा, पुसा, चर्चा, तर ते मात्र कोणी विचारत नाही. आता सध्या पण असं बघायला मिळतं की लोक खूप काय काय विचारतात आम्हाला, परंतु नेमकं असं ब्रह्मविद्येचं विचारल्या जात नाही. उद्धरण प्रकरणात काय आहे, आचार प्रकरणात काय आहे ते विचारल्या जात नाही. ते वास्तुशांती कशी करायची, मग ते हे आमका विधी कसा करायचा, मग कोणी म्हणतं आम्ही पौर्णिमेचं ते आमका पारायण वाचतो त्याचा विधी कसा सांगा, हे सगळं विचारलं जातं. परंतु चक्रधर स्वामींनी जे काही विधी केलेला आहे तो विचारणारे लोक आजही कमी आहेत आणि स्वामींच्या काळातही कमीच होते. अनंत सृष्टीमध्ये ते लोक कमी आहेत, म्हणून देवाला बाकीच्या गोष्टी ठेवाव्या लागतात. की काही जीव म्हणतात की नाही नाही आम्हाला ते हेच पाहिजे, सुने हाती तक्र भातच पाहिजे, बाकी नकोच, मोडीये तोडीये वेवची पाहिजे आम्हाला. देव म्हणतात की बाबा आम्ही आमच्याकडे ब्रह्मविद्या आहे ती घ्या, नाही ते नको, ते तुम्ही राया राणी किजो, म्हणजे ते काही आमच्या डोक्यावरून जाईल ते आम्हाला काय नको. आता या ठिकाणी परमेश्वराला मग काय करावं लागतं, मायेचे पंचप्रकार आधी ठेवावं लागतं. म्हणजे काही जीवांना ते द्यावं लागतं, त्यांनी कणव जोडलेली आहे, त्या कणवेच्या मोबदल्यात त्यांना ज्ञान देता येत नाही, परंतु काहीतरी द्यावं लागणार. तर मग त्यांना अशी ही त्यांची जी काही साधनं अडकलेली असतील, पेंडिंग असतील, देवतेंची साधनं त्यांना जी मिळणार आहेत पण जी मिळालेली नाही आहेत, तर ते देण्यासाठी मग काही गोष्टींचा उपयोग होतो. मग सोबतच माया वेशाचाच म्हणजे मायेच्या देहाचा आणि पंचप्रकाराचा स्वीकार करतात, का ना मायेचं पूरधारी होती, म्हणजे पूर्णत्व जे आहे. म्हणजे आपण किती विभाग बघितले, ते 28 की किती मायेचे किती विभाग बघितले आपण, 36 की 28, 36 प्रकार आहेत मायेचे, 36 विभाग. प्रकार म्हणण्यापेक्षा विभाग आहे. माया एकच आहे, सकळ ब्रह्मांडी एकच ही माया असं वचन आहे, परंतु माया विविध विभागामध्ये काय झालेली आहे, कार्यरूप आहे. त्या माध्यमातून ती 36 विभाग होतात. जे दश इंद्रिय ती होते परमेश्वराच्या पुराच्या ठिकाणी, दश वायू पण तीच होते, सप्त धातू ती होते, त्याच्यानंतर अंतकरण चातुष्ट सुद्धा ती होते, 4 पाकुळका सुद्धा ती होते, ओळगणी सुद्धा ती होते. असे एकूण 36 विभागे माया नटते. माया पूरधारी होती, म्हणजे असं मायेचं पूर्णत्व स्वीकारतात. याबद्दल आपण बघितलं की मायापुराला मायापूर का म्हटलेलं आहे, कारण की माया निर्मितम ते पुरम आहे, म्हणून त्याला मायापूर असं म्हटलेलं आहे. तर ते मायापूर जे आहे ती माया कशा प्रकारे नटते बरं न, माया घटाकारे आकारे होते. माया घटाचेनी आकारे आकारल्या जाते. म्हणजे एखादं मडकं जेव्हा बनवल्या जातं ते कशा पद्धतीने ते बनतं आणि मग त्या मडक्यामध्ये पाणी ओतल्या जातं, त्या प्रकारे या ठिकाणी माया घटाकारे आकारे म्हणजे घटाचेनी आकारे आकारल्या जाते. म्हणजे मायापूर जे आहे ते तयार होतं, म्हणजे मायेचं देह, आणि घटाकारे आकारे आणि ओते म्हणजे अजड माया, जड माया हे सगळं मायापूर होत असते. आणि अजड माया जी आहे ती अजड माया त्या ठिकाणी आपलं दशेंद्रिय आणि दशवायू रूप त्या ठिकाणी होते. आणि मग त्या ठिकाणी दशेंद्रिय दशवायू रूप आदी सगळं जे काय आहे ते मायाच आहे. नख चर्म रोमादी करून शुद्ध चैतन्याची ते म्हणजे ते मायाच तिथे नटलेली आहे. नख चर्म दात केस मायापुरी मायेचे अभिमान. अशा या मायापुराचा अभिमान परमेश्वराला असेल, कारण की ते कसं आहे, किती गुणी युक्त आहे ते 32 गुण युक्त, 32 लक्षणी.
असं ते परमेश्वराचं जे देह आहे म्हणजे मायापूर आहे, परमेश्वराचं म्हणण्यापेक्षा सुधारित आपण काय करायचं, परमेश्वराने स्वीकारलेलं. तुम्ही जर का अज्ञानपणात बोलत असाल तर परमेश्वराचा देह तुम्ही म्हणू शकता, पण जर का तुम्ही चिकित्सेने थोडं बघाल तेव्हा ते परमेश्वराचा देह आहे का? तर मागच्याच वचनात आपण कुठलं वचन बघितलं, मायापूर, म्हणजे त्याला मायापूर म्हणतात, मायेचं पूर, परमेश्वर पूर नव्हे. परंतु सर्वसाधारणपणे आपण तसं बोलू शकतो, परंतु जर का तुम्ही ह्याचं अध्ययन केलं असेल, अभ्यास केला असेल, तर तुमची जी वाणी आहे ती असं म्हणणारच नाही की ते परमेश्वराचा देह आहे. ते देह कोणाचा आहे? मायेचं आहे. त्याच्यामध्ये परमेश्वराचं स्वरूप आहे. किंवा श्रीमूर्ती जरी म्हटलं तरी ते म्हणताना तुमच्या मनामध्ये कुठेतरी येणार की आत्मधलं स्वरूप हे मनामध्ये आपल्याला जाणीव त्याची असली पाहिजे. म्हणजे अज्ञानपणाने बोलायचं नाही, आणि बोलल्या गेलं तर त्याची मध्ये ज्ञानपणाची जाणीव ही त्याच्यामध्ये आली पाहिजे. की मायापुरी मायेसी अभिमान, अशा या मायापुराचा परमेश्वराला अभिमान असेल ना. मायापुरी मायेसी अभिमान म्हणजे ओळखणी माया जी आहे, अव्यक्त माया जी आहे, त्यांनाच अभिमान. कशासाठी? की त्या पुराच्या ठिकाणी जे काही भजन पूजन असेल किंवा काही घातपात वगैरे वगैरे जर काही केल्या गेला तर त्याच्या संदर्भातलं जे काही चांगल्याचं चांगलं फळ देणं आणि वाईटाचं शोभरूपी फळ देणं हे कोणाकडे जातं? मायेकडे जातं. सहेतुक कार्य त्या ठिकाणी जर का केलं तर ते कुठे जातं? माया त्याचं फळ देत असते. मायापुरी मायेचे अभिमान या वचनामध्ये सहेतुक क्रियेचं फळ माया देते हे सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे. तुम्ही जर का परमेश्वराच्या ठिकाणी सहेतुक क्रिया केली आणि तुम्ही जर का म्हटले आम्ही देवाची भक्ती करतो, तर ते कुठेतरी ज्ञानाच्या दृष्टीने थोडंसं चुकीचं आहे असं म्हणणं. तुम्ही भक्ती परमेश्वराची करताय, परंतु त्या संदर्भातलं जे काही दातृत्व आहे आणि अप्रत्यक्षपणे जे काही भजन पूजन आहे ते कोणाचं घडतं आहे? मायेचं घडतं आहे. म्हणजे आपण मायेलाच त्या गोष्टी सांगतो आहोत. असं घरामध्ये तुम्ही आलात आणि घरामध्ये असलेल्या पुरुष व्यक्तीला म्हटले की मला चहा पाहिजे, आता तुम्ही सांगताना कोणाला सांगितलं? पुरुष व्यक्तीला सांगितलं. बनवताना ते बनवणार आहेत का? कोण बनवणार? घरातली स्त्री व्यक्ती जी आहे तेच ते चहा बनवणार. म्हणजे अप्रत्यक्षपणे कोणाला सांगितलं आपण? आम्ही जेवणार आहोत. हे कोणाला सांगितलं आपण? अप्रत्यक्षपणे त्या स्त्रीला सांगितलेलं. म्हणजे ते सगळं कोण करणार आहे? स्त्रीच सगळं ते भोजन वगैरे बनवणार आहे. निमित्त फक्त व्यक्ती आहे की आम्ही तर त्यांना सांगितलं होतं. तसं आपण सांगतो परमेश्वराला, परंतु कार्य कोण करतं? माया करत असते. परंतु जर का तुम्ही सहेतुक कार्य सांगितलं तर तिथे असं घडतं. पण निर्हेतुक कार्य जर का असेल तर तुम्ही जर का स्मरण मागितलं देवाकडे तर ते कोण देणार? माया देईल का? ते सेवादास्य मागितलं तर कोण देईल? सेवादास्य जर का मागितलं तुम्ही तर कोण देणार? परमेश्वर देणार. योग्यता मागितली तर कोण देणार? परमेश्वरच देणार. त्या संदर्भातले जे काही योगायोग आहे, संयोग योग साह्य, हे परमेश्वर मायेच्या माध्यमातून करून घेतात. परंतु त्या ठिकाणी जो विधी घडतो त्या माध्यमातून जी कणव लागते, योग्यता लागते, तेच परमेश्वरच ते कार्य करत असतात. आणि त्या मोबदल्यामध्ये जे काही दातृत्व करायचं आहे, योग्यतेचं दातृत्व हे परमेश्वर करत असतात. अधिकाराचं दातृत्व हे परमेश्वर करत असतात. म्हणजे परमेश्वर ते दातृत्व देत असतात. माया ते देऊ शकत नाही. पण सहेतुक असेल मग ते परमेश्वर देत नाहीत, ते मायाच देत असते. म्हणून जर का तुम्ही म्हटलेत की देवाकडे आम्ही बंगला मागितला, देवाने आम्हाला बंगला दिला, तर देवाकडे बंगला मागितला ही तर चूक झालीच, पण देवाने आम्हाला बंगला दिला हे मनामध्ये जे डोक्यात आहे ते अजून चूक आहे. तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की हे जे दिलं ते कोणी दिलं? जरी देवा थ्रू मिळालेलं आहे, पण ते देवाने बनवलेलं नाही, देवाने दिलं नाही, ते मायेने दिलेलं आहे, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. म्हणजे हे काय आहे? हे ज्ञानपणाचं लक्षण आहे. अज्ञानपणामध्ये आपण हे बोलू शकतो वगैरे सगळं ठीकच आहे. आता जेव्हा तुमच्याकडे ज्ञान येतं, जाणीव येते,
तेव्हा तुम्ही देवाकडे ह्या गोष्टी मागणं तुमचं आपोआपच बंद होऊन जातं. कनाशीचा ब्राह्मण एकदाच भेटला, पण एखादा याच्यामध्ये तिने पूर्ण संपत्ती मागून घेतली. पण आमचे आचार्य भटोबास किती दिवस होते स्वामींच्या सन्निधानी, किती वर्ष होते, परंतु त्यांनी तरी कसं काय मागितलं का? महादाईसांनी, माहीम भट्टांनी वगैरे काही मागितलं का की आम्हाला एवढी संपत्ती पाहिजे, एवढी जमीन पाहिजे, म्हणजे एकदा तिथे घरी आम्ही ते देऊन टाकलं म्हणजे इथे आम्ही अनुसरण घ्यायला मोकळे? तसं काहीही झालं नाही. म्हणजे ज्ञानपणा जिथे असेल ते ज्ञानपणाची जी जाणीव आहे ती जाणीव तुम्हाला अशा काही गोष्टी मागू देत नाही. लहान मुलगा बघा पटकन मागतो मला ते चॉकलेट पाहिजे. आता तुम्ही मागता का असं कुठे? म्हणजे तुम्हाला जर का ती काहीतरी गोड पदार्थ वाढतायत पण तो पाहिजे जरी असेल तरी तुम्ही नको नको. मग बाजूच्यानी नाही घेतलं तर आपण घेतच नाही. बाजूच्यानी घेतलं तर थोडी आपली तयारी आपण दाखवतो, किंवा मग ते आग्रहामध्ये थोडासा हलकेपणा असतो. नको आता नको, म्हणजे आता समोरच्याने आग्रह केला मग ठीक आहे थोडंसं द्या. मुळात आपल्याला ते पाहिजे असतं, परंतु आपण काय करतो की त्याची ती जाणीव असते आपल्याला की नाही मागायचं नाही. मागितलं तर कसं वाटेल की थोडं बरं नाही वाटणार, म्हणून आपण थोडंसं काय करतो अंतर ठेवूनच त्या गोष्टी करत असतो. तर अशा पद्धतीने आपण इथे बघितलं की मायापुरी मायेचे अभिमान, म्हणजे मायापुराचा मायेला अभिमान असतो आणि त्याचं जे काही परमेश्वराच्या ठिकाणी जे काही तुम्ही असं काही वाईट आधी काही केलं, काही दोष रूपादी केलं तर त्याचा शोभ काय होतो, मायेला होत असतो आणि त्याचं फळ जे आहे ते सुद्धा माया देत असते. म्हणून एखाद्या वेळेला परमार्गाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती जर का काही वाईट हेतूने जर का काही वागली, कुणाला जर का काही अपशब्द बोलली, काय झालं, एखाद्या ईश्वर साधकाला जर का ते काही वाईट साईड बोलले, तर काय असतं की म्हणजे सामान्य माणूस कसं लगेच तिकडे भांडायला जाईल. अधिकरण जातात का भांडायला? ते का नाही जात? कारण की त्यांना माहिती आहे की हे कार्य आपण करायचं नाहीये आणि त्या समोरच्या व्यक्तीचं काही वाईट व्हावं हे सुद्धा आपण चिंतायचं नाही. आपण आपल्या साधनेमध्ये राहायचं. आपण शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या आपण अस्वस्थ व्हायचं नाही. जे कार्य व्हायचंय ते आपोआप होणार आहे आणि कोणतरी करणार आहे. परंतु तुमच्याकडची ज्ञान जाणीव त्या व्यक्तीचं वाईटही चिंतन करायचं नाहीये. आपण असंही बोलायचं नाही बरं का की त्यांनी परमार्गाला बोलले बघा त्याला देव बरोबर शिक्षा देईल, हे पण तुम्ही बोलायचं नाही. कारण की ते पण आपल्याला कोणाचं वाईटच चिंतावे, मुंगे विरून चिंतावे, तर माणसाचं तर वैरत्व चिंतायचंच नाहीये. कदाचित असं होईल की तो परमार्गाला लागू शकतो, तो आज वाईट बोलतोय तो उद्या चांगलाही होऊ शकतो, म्हणून त्याच्याविषयी वाईट बोलायचं नाही. मुंगीचं वैरत्व का नाही चिंतायचं? कारण ती मुंगी सुद्धा कधीतरी आपल्यासोबत मोक्षामध्ये येणार आहे. आज जेवढे कोणी लोक दिसतात ना, आज तुमचे कोणतरी इथे वैरी असतील या विभागामध्ये राहणारे, तुमचं बोलणं बंद आहे, भांडण आहे, एक दिवस असा येणार आहे, एक वेळ अशी येणार आहे की ते सुद्धा तुमच्यासोबत ईश्वराच्या स्वरूपामध्ये असणार आहेत. आज नाही तर उद्या. म्हणजे आपण सगळे एकत्रच होतो एकदा आणि परत एकत्रच कधीतरी आपण येणार आहोत. मग आपल्याला एकाच ठिकाणी जर का जायचं आहे तर आपण भांडू शकतो का? ही जाणीव जेव्हा तुमच्याकडे ज्ञान जाणीव येईल तेव्हा तुमचं भांडणं बंद होईल. तुम्ही एखाद्याशी एक रस्त्याने भांडायला लागलात आणि लक्षात आलं हे तर उपदेशी आहेत, तुम्ही काय करता मग? भांडून घेता का? तुम्ही अरे उपदेशी आहेत मग लगेच तुम्ही थांबून घेता, नाही लगेच दंडवत करून माफ करा वगैरे लगेच आपण हे होतो. म्हणजे ही काय जाणीव झाली की नाही? जाणीव झाली की तुमचं भांडण थांबतं. तसं ज्ञान जाणीव आपल्याला अजून वाढवायची आहे की आपल्याला फक्त उपदेशांसोबतच भांडायचं नाही अशातला भाग नाही. आपल्याला मुंगीसोबत सुद्धा नाही भांडायचं असं देवानी सांगितलेलं आहे. आणि म्हणून जे काही परमेश्वर अवताराच्या सोबत किंवा परमार्गाच्या सोबतवर जे काही होईल, काही लोक असं म्हणतात की बाबा ते परमार्गावर भक्त आहेत त्यांना काहीतरी केलं पाहिजे, ते अधिकरण म्हणतात नाही आपण काही बघायचं, परमेश्वर बघणारे आहेत. आणि बरोबर काही ना काही असं होतं की बरोबर सगळं शांतता होत असते. म्हणून इथे सांगितलं मायापुरी मायेचे अभिमान, ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापारू. आता या ठिकाणी परमेश्वर जे आहेत, परमेश्वर अवतार आहेत, त्या परमेश्वर अवताराच्या सोबत
काही देवता असतात, देवतेंचे म्हणजे 81,10,10,000 देवतेंचं अंश जो आहे किंवा स्वरूप जे आहे ते परमेश्वरासोबत असतं ओळखणी रूपाने. ते परमेश्वराच्या कोण आहेत? दासी आहेत. एका अवतारासोबत 81,10,10,000 ओळखण्या सोबत असतात एका अवतारासोबत. म्हणजे 2 अवतार आले तर 81,10,10,000 गुणिले 2, 3 आले तर गुणिले 3 एवढ्या ओळखण्या तिथे असतात आणि ते परमेश्वराच्या आज्ञेचं अनुपालन करत असतात. जे पण काही करायचं असेल सेवा म्हणजे तिथे सहाय्य म्हणा वगैरे काही, तर ते ओळखण्या ज्या आहेत त्या दासी रूपाने परमेश्वर अवतारासोबत असतात. आणि सोबतच या ब्रह्मांड जे आहे पूर्ण म्हणजे हे जग, हे एक ब्रह्मांड आहे. त्या ब्रह्मांडाच्या व्यापारासाठी ज्या देवता येतात अव्यक्तातनं, म्हणजे ओळखण्यासुद्धा अव्यक्त देवतेंच्या स्वरूपातनं विभागतात आणि ओळखणी रूपाने परमेश्वरासोबत असतात. आणि अव्यक्तच देवतेच्या स्वरूपातनं ब्रह्मांडस्था सुद्धा विभागतात आणि या ब्रह्मांडाच्या व्यापारासाठी म्हणून ते इथे कार्यरत असतात. जसं एखादं सरकार असतं, त्याचं ते मंत्रिमंडळ हे काय आहे? कार्यकारी विभाग आहे. नगरसेवक कार्यकारी विभाग आहे, ते त्या विभागाचं कार्य बघतात. तसं ब्रह्मांडस्था जे आहेत, ब्रह्मांडस्थ सुद्धा काय करतात? या ब्रह्मांडाचा व्यापार करत असताना कुठल्या जीवाला सुख द्यायचं आहे, दुःख द्यायचं आहे, नरक द्यायचं आहे, स्वर्ग द्यायचं आहे, मोक्ष द्यायचा आहे, म्हणजे देवतेतला मोक्ष, हे सगळं देवता काय करते? कर्म भोगवत असते. मग या ठिकाणी जे काही ब्रह्मांडाचा जो काही व्यापार आहे ती ब्रह्मांडस्था करत असते. आता अव्यक्त देवतेंच्या स्वरूपातनं विभागलेले 2 विभाग आपण बघितले. एक ओळखणी जी परमेश्वर अवतारासोबत असते आणि एक काय आहे? ब्रह्मांडस्था जी ब्रह्मांडाच्या व्यापारासाठी असते. तर दोन्ही सारख्याच आहेत का? ना ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती, म्हणजे दोन्हींचा व्यापार सारखा आहे का? ना ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापार आणि मायापुरी ईश्वराच्या अधीन शक्ती व्यापार. ब्रह्मांडाचं जे काही व्यापार करण्यासाठी ज्या ब्रह्मांडस्था येतात त्या एकमेकांच्या अधीन असतात. म्हणजे मायेच्या अधीन, म्हणजे मायेचं जे ब्रह्मांडस्थान असते, मायेचं चिज्जड स्वरूप वगैरे असतं, त्या अधीन विश्वेची ब्रह्मांडस्था, विश्वेच्या ब्रह्मांडस्थेच्या अधीन खालील सकळ देवतांच्या ब्रह्मांडस्था अधीन आहेत. म्हणजे यक्षिणी जी देवता आहे, कर्मभूमीची देवता, तिच्यावर वरील चैतन्य मायेपर्यंत त्या देवतांचं अधिष्ठान आहे, ऐश्वर्य त्यांचं आहे, वर्चस्व त्यांचं आहे. अष्टदेविनी देवता असेल तिच्यावर अंतराळपासून वरचे सगळ्या देवतांचं वर्चस्व आहे, म्हणजे एकमेकांच्या अधीन आहेत. जसं वॉचमॅन असतो तो त्याच्यापेक्षा मोठ्या साहेबाच्या अधीन आहे. मुळात तर वॉचमॅन सगळ्याच अधिकाऱ्यांच्या अधीन असतो, पण मालकाच्या अधीन कोण आहे? सगळा पूर्ण विभाग. तसं आहे, एकमेकांच्या ते अधीन आहेत. परंतु मायापुराच्या ठिकाणी म्हणजे ईश्वर अवताराच्या ठिकाणी ज्या ओळखण्या आहेत त्या कशा आहेत? त्या कुणाच्या अधीन असतात ना? ईश्वराधीन शक्ती व्यापार. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी ज्या ओळखण्या आहेत त्या कोणाच्या एकमेकांच्या अधीन नसतात. मायेची ओळखणीच्या अधीन इतर ओळखण्या नसतात, किंवा यक्षिणीची ओळखणी इतर देवतांच्या ओळखण्यांच्या अधीन नसते. मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार. सगळ्या ओळखण्या कोणाच्या अधीन असतात? ईश्वर अवताराच्याच अधीन असतात. आणि एरवी जर का बघितलं म्हणजे सगळ्या समान आहेत. तर म्हणजे समान कोण्या अर्थी ना? मायापुरी इतर शक्ती तुल्य माया. म्हणजे मायापुराच्या ठिकाणी जी मायेची ओळखणी आहे तिच्या समानच यक्षिणीची पण ओळखणी आहे. इतर शक्ती तुल्य माया म्हणजे सगळ्या शक्त्या ते मायेच्या ओळखणीच्या तुल्य आहेत, म्हणजे समान आहेत. त्याच्यामध्ये कमी जास्त वगैरे असं उच्च नीच असं काही नाही, सर्वांना समान अधिकार आहे. म्हणजे परमेश्वराची एक विशेषता आहे. त्या ठिकाणी ज्या सेवा करण्यासाठी म्हणून ओळखण्या आहेत त्यांच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा भेद मात्र ठेवलेला नाहीये. परंतु परमेश्वराची मुख्य शक्ती कोण आहे? तसं पाहता अव्यक्त माया जी आहे, अव्यक्त माया, ती परमेश्वराची, अव्यक्त परमेश्वराची म्हणा, ती मुख्य शक्ती आहे, आद्य शक्ती आहे. जे काही जाणवायचं असेल ते मायेला जाणवल्या जातं, संहार रचना वगैरे जे काय असेल. अशा पद्धतीने मायापुरी इतर शक्ती तुल्य माया, मग ब्रह्मांडस्था
व्यापाराच्या निमित्ताने, ब्रह्मांडाच्या व्यापाराच्या निमित्ताने ब्रह्मांडस्थ असतील किंवा जीवाच्या ठिकाणी असलेल्या पिंडस्थ असतील, या देवतांच्या या शक्त्या आणि परमेश्वराच्या ठिकाणी येणाऱ्या देवतांच्या ज्या शक्त्या, यांची पात्रता सारखीच आहे का? ना, ईश्वरी संपूर्ण शक्ती म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी ज्या काही ओळखण्या येतात ते अव्यक्त देवतेच्या समान त्यांच्याकडे सामर्थ्य असतं, कमी नसतं. एरवी कसं असतं माहिती आहे का, की देवतेच्या अव्यक्त देवतेपासून जो पण अंश विभागला तो अव्यक्त देवतेसारखा नसतो, त्याच्याकडे थोडंसं कमी शक्ती असणार. त्याच्यापेक्षा अजून कोणी विभागलं त्याच्याकडे अजून थोडी कमी शक्ती असणार. सगळ्यात शेवटी कोण विभागतं? संलग्न विभागतो किंवा तो मायेचा झाला. पण आपण देवतेंच्या संदर्भातलं बघितलं तर जीवाच्या ठिकाणी पिंडस्थ विभागतात. सकळ देवतेंच्या पिंडस्थ आहेत. एकूण देवता आहेत 81 कोटी 1.25 लक्ष, 9 की 10? 10. आणि पिंडस्थ 81 कोटी 1.25 लक्ष. का बरं? मायेचा संलग्न आहे. तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे. मायेचा संलग्न आहे, मायेची पिंडस्थ नसते. आणि म्हणून एकूण 81 कोटी 1.25 लक्ष नवपिंडस्थ आहेत. या पिंडस्थ कशा आहेत? जीवी अंशता म्हणजे जीवाच्या साठी म्हणून ज्या ब्रह्मांडस्थ आलेल्या आहेत त्या, म्हणजे ब्रह्मांडाच्या व्यापारासाठी जीवाला जे सुख दुःख भोगवणार वगैरे वगैरे, त्यांच्याकडे अव्यक्त देवते एवढं सामर्थ्य नाही. आणि त्यांच्यापासून विभागलेल्या ज्या पिंडस्थ आहेत, ज्या जीवाच्या देहामध्ये आहेत, त्या कशा आहेत? अंशता म्हणजे त्यांच्याकडे संपूर्ण ज्ञान तर नाहीच नाही, पण संपूर्णापेक्षा पण कमी जे ज्ञान ब्रह्मांडस्थेकडे आहे तेवढं सुद्धा ज्ञान पिंडस्थेकडे नाही. त्याच्याही पेक्षा कमी ज्ञान, कमी म्हणजे किती ना, अंशता म्हणजे अंश मात्र ज्ञान आहे, त्याला बाकीचं काहीही माहिती नाही. जसं की एखाद्या व्यक्तीला कोणाच्या तरी सोबत तो गेलेला आहे, तर म्हणजे आता समजा आपण गाडी करूनच कुठेतरी गेलो, पोथी आहे तिकडे मोठी, तर आपल्याला सगळ्यांना माहिती असते इथे काय आहे, पण ते आपल्यासोबत जो चालक नेलेला आहे त्याला जर का कोणी विचारलं इथे काय आहे, तर त्याला काहीच माहिती नाही. त्याला अंश मात्र ज्ञान असतं, इथे काहीतरी पूजा आहे बस एवढंच माहिती, बाकी त्याला काही माहिती नसतं, अंशता ज्ञान आहे. तसं पिंडस्थांना त्या जीवाच्या ठिकाणी देहामध्ये, आणि पिंडस्थ या कुठे असतात? फक्त मेद मांस ज्या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये सुद्धा जिथे मनुष्य देह आहे त्याच ठिकाणी पिंडस्थ असतात. म्हणजे आपण आधीच्या सत्संगामध्ये याच्यावर भरपूरशी उजळणी केलेली आहे. कर्म किती प्रकारचे आहेत, कर्म कोणाला लागतात, सगळ्यांना लागतात का, मग कोणाला नाही लागत, का नाही लागत, हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. मग त्यामध्ये हा विषय आपण बघितलेला की पिंडस्थ ही कोणाकडे असते? ही जीवाकडे असते. कोणाकडे असते? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, 4 विभाग आहेत. मग या 4 विभागांपैकी कोणाकडे असते? जीवाकडेच असते. मग सगळ्या जीवांकडे असते का? मग सगळीकडे जीव कुठे कुठे असतात? स्थावरामध्ये आहे, चलद रूपामध्ये आहे, मनुष्य देहामध्ये आहे. चलद रूपामध्ये आपण किडे मुंगी वगैरे ते घेऊया, स्थावरामध्ये झाड गवत वगैरे घेऊया, आणि मनुष्य ह्याच्यामध्ये आपण मनुष्य घेऊया. मग ह्या 3 ठिकाणी जीव असतात. मग याच्यामध्ये सुद्धा जे मनुष्य देहामध्ये जे जीव आहेत त्यांच्याकडेच पिंडस्थ असतात. मग त्यामध्ये पण कर्मभूमीचा जो देह आहे त्याच्याकडे संपूर्ण पिंडस्थ असतात. कर्मभूमीच्या बाहेर जर का तुम्ही गेलात तर तिथे कर्मभूमीच्या पिंडस्था येत नाहीत. म्हणजे किती आहेत कर्मभूमीच्या पिंडस्था? 13 कोटी. 13 कोटी पिंडस्था. आणि मग अंतराळीच्या किती आहेत? आपण ते तुम्ही अन्य व्यावृत्ती ऐका, त्याच्यामध्ये आपण बोटांचं ते गणित सगळं सांगितलेलं आहे. 4 मिनिटामध्ये तुम्हाला सगळं माहिती पडेल की कितव्या स्थानीला किती देवता आहेत. आणि अन्य व्यावृत्ती पाठ असेल तर क्रमाने देवतेंची नावं सुद्धा आपल्याला माहिती पडतात. कुठल्या स्थानीच्या देवतेचं नाव काय आहे आणि त्यांची तिथली संख्या किती आहे. म्हणजे 81 कोटी 1.25 लक्ष 9 पिंडस्थ आहेत. तर त्यामध्ये जर का कर्मभूमीच्या बाहेर आपण गेलो त्यातल्या 13 कोटी पिंडस्था कमी होतात. किती शिल्लक राहतात ते मला पुढच्या वेळेस सांगा. तर अशा पद्धतीने पिंडस्थ ज्या आहेत या कर्मभूमीच्या बाहेर गेल्यानंतर त्या कर्मभूमीच्या पिंडस्थेने आपल्या
स्वरूपामध्ये विलीन व्हायचं, म्हणजे त्या ब्रह्मांडस्थेमध्ये म्हणा वगैरे त्यांनी विलीन व्हायचं, एवढं ज्ञान त्यांना आहे. आता तो जीव जर का परत आला कर्मभूमीमध्ये की त्याला परत त्या पिंडस्था काय होतात, लागतात त्या. आता त्याच पिंडस्थाना येणार दुसऱ्या कुठल्या तरी परंतु तिथूनच विभागून, त्या ब्रह्मांडस्थेपासूनच विभागून पिंडस्था परत याच्या देहामध्ये 13 कोटी पिंडस्था येणार. तर परमेश्वराच्या ठिकाणी ज्या ओळखण्या आहेत त्या मात्र कशा आहेत, त्या परिपूर्ण आहेत, अव्यक्त देवतेच्या समान त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. परंतु ज्या जीवाच्या ठिकाणसाठी म्हणून ज्या काही ब्रह्मांडस्था आल्या त्यांच्याकडे कमी ज्ञान आहे, आणि त्यांच्यापासून विभागलेल्या जीवाच्या देहामध्ये, मनुष्य देहाच्या जीवामध्ये आलेल्या ज्या पिंडस्थ आहेत त्यांच्याकडे अंश मात्र ज्ञान आहे. तर अशा पद्धतीने हे 11 वचनं थोडे तुम्हाला कठीण जातील वगैरे, परंतु याला पुन्हा पुन्हा जर का तुम्ही ऐकलं, पाठांतर केलं, त्याचं लिखाण थोडंसं केलं, नोट्स त्याचे काढले, तर तुम्हाला हा विषय हळूहळू समजेल. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा हे अभ्यासलं त्यावेळी माझ्याही डोक्यावरून हे सगळं गेलेलं होतं, कारण आम्ही सरळ हे अध्ययन केलं. जेव्हा मग हळूहळू निर्णय ऐकायला लागलो, पोथी ऐकली मार्गामध्ये वगैरे, असं होता 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 हळूहळू आम्हाला हा विषय समजायला लागला. आता हा विषय झाला पूर्णपणे परमेश्वर अवतार घेतात, तो कसा घेतात, कुठला वेश स्वीकार करतात, कुठला वेश स्वीकार करतात, कुठलं पूर्णत्व स्वीकार करतात, आणि मग त्यांच्याकडे असलेल्या त्या मायादी सकळ देवतांच्या ओळखण्या वगैरे ही सगळी माहिती आपण घेतली. कशासाठी घेतली बरं? किंवा अशा या मायापुराचा स्वीकार करतात हे आम्हाला सांगितलं देवाने 11 वचनांमध्ये, पण अशा या मायापुराचा स्वीकार परमेश्वर करतातच कशासाठी, त्याचं कारण आपल्याला माहिती असलं पाहिजे. जसं जर का कोणी आल्या आल्या आपल्याला एखादी घटना सांगितली तर आपल्याला प्रश्न पडतो की हे तुम्ही आम्हाला का सांगतायत, म्हणजे कशासाठी, तर त्याचं काहीतरी कारण असतं. मग ते कारण तुम्हाला सांगितलं जातं की हे असं असं. तसं प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत परमेश्वर जेव्हा पोहोचवतात तर त्या प्रत्येक वचनाच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं की एखादी लीळा, एखादी घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामागे परमेश्वराचा काहीतरी हेतू असतो. परमेश्वराला तुम्हाला काय करायचं असतं, ज्ञानस्तर तुमचा वाढवायचा असतो. आता आपल्याला हेच माहिती नाही. आता आपले क्रमाने अवतार दिन येणार आहेत, आहे की नाही. अष्टमी येणार आहे, चक्रवर्ती स्वामींचा अवतार दिन, श्री गोविंद प्रभूंचा अवतार दिन, लगेच चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन आणि दत्तात्रय प्रभू अवतार दिन. तर आपल्याला अवतार दिन आपण साजरे करतो. मुळात म्हणजे देवाने कुठे अवतार दिन साजरा करायला नाही सांगितला, म्हणजे आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने करायला नाही सांगितला. आपल्याला अवतार दिन साजरा करायचाच आहे, पण तो कशा पद्धतीने करायचा आहे त्याच्या मागे सुद्धा काही कारणं आहेत. आणि का करायचा आहे, आपण अवतार दिनांना काय करतो, फक्त एखाद्या ठिकाणी जमतो, तिकडे विडा अवसर होतो, काहीतरी सकाळी पारायण होतं, नंतर मग विडा अवसर होतो, मग धर्मसभा होते, ती आपण ऐकतो नाही ऐकतो असं असतं. तर आपलं लक्ष देवपूजेकडे असतं, देवपूजा कधी सुटणार आहे. आणि देवपूजा झाली, जेवलो की प्रसाद घेऊन आपण घरी येतो, आणि छान अवसर झाला आजचा, खूप लोक आली होती. परंतु आपण तिथून काय घेऊन आलो, एक तर जेवलो ते घेऊन आलो, किंवा निघताना त्यांनी जो काही प्रसाद दिला तो घेऊन आलो. याच्या व्यतिरिक्त आपण अवतार दिन का साजरा केला हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. अवतार दिन का साजरा करायचा, आणि अवतार दिन म्हणजे नेमकं काय, आणि परमेश्वराने अवतारच का घेतला, इथून त्याची सुरुवात होते. तुम्हाला पहिला प्रश्न हा पडला पाहिजे की देवाने अवतारच का घेतलेला आहे. हे जेव्हा दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा अवतार दिनाचं जे सेलिब्रेशन आपण करतो, कसं जेवण खावण गोड धोड बनवून, म्हणजे मी तर ते सांगतो की अवतार दिनाला काय होतं, सकाळपासून आपण धावपळ, फुलार आण, हे आण ते आण, डेकोरेशन कर, सगळं करतो आपण. मी हे करू नका असं म्हणत नाही, आपला आनंदाचा दिवस आहे तो, नाही अशातला भाग नाही. आणि सगळं केल्यानंतर महिला वर्ग जेवणासाठी गोडधोड सगळं बनवतात, जे आपल्याला चालतं स्वतःला, आणि म्हणजे आपल्याला जे चालत नाही ते बनवत नाही आपण.
आणि ते सगळं बनवतो आपण. उपहार झाला की आपण काय करतो, जेवतो, पोटभर जेवतो. कारण अवतार दिन आहे, आपल्या देवाने आज अवतार घेतलाय, म्हणजे आज आपण पोटभर जेवलंच पाहिजे. आणि जेवल्यानंतर काय होतं, थांबतात का तुम्ही? कोणी कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणी थांबतं का जेवल्यानंतर? कोणी थांबत नाही. सगळ्यांना असं वाटतं की आता एक थोडंसं वामकुक्षी झाली पाहिजे चांगली. आणि घरी गेलं की 5-6 वाजेपर्यंत आपण झोपतो. आणि त्या दिवशी संध्याकाळचा पूजा अवसर पण आपला होत नाही, कारण सकाळी आपण भरपूर विधी केलेला आहे. त्याच्यामुळे संध्याकाळचा वेळ कसा असतो, जेमतेम असं सगळं जेवण अंगावर आलेलं असतं. आणि कसं तरी मग आपण देवपूजा करतो वगैरे, लवकर झोपतो. त्या दिवशीचं स्मरण होत नाही आणि आज थकल्यामुळे उद्या सकाळचं पण स्मरणावर परिणाम होतो. आता माझ्या बोलण्यावर तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर पुढे 3 अवतार दिन येत आहेत, तेव्हा तुम्ही त्याचा अनुभव घ्या. मुळात म्हणजे तुम्ही अवतार दिन करा, गोडधोड बनवा, उपहार दाखवा, जेवा सुद्धा, त्याच्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही. पण त्या अवतार दिनाच्या दिवशी आपल्याला ही जाणीव झाली पाहिजे की माझ्या देवाने माझ्यासाठी अवतार घेतलेला आहे. अवतार का घेतलेला आहे हा पहिला प्रश्न. तर तो अवतार माझ्यासाठी घेतला की आपण कोण्या एके काळी आपण त्या तमामध्ये पडलेलो असताना आपल्याला बघून देवाला वाटलं की याचा उद्धार करायचा आहे, आणि म्हणून आपल्या उद्धार करण्यासाठी देवाने अवतार घेतलेला आहे. आणि त्या उद्धारण कार्यामध्ये देव सांगतात हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका, असं एक बंधनं देवाने टाकली आहेत. आणि त्याच अवतार दिनाच्या दिवशी आपण भरपूर जेवण करतो. भरपूर जेवण करण्याला सुद्धा काहीही हरकत नाही. परंतु त्यासोबतच जो काही विधिविधान त्या दिवशी नेमका मात्रामध्ये केल्या गेला पाहिजे तो मात्र होत नाही. देवाने अवतार घेतल्या घेतल्या काय केलेलं आहे, मूळ सृष्टीला अवतार घेतला देवाने. काय केलं त्या ठिकाणी? अवसर झाला का काही? विडा अवसर वाहिला कोणी? फुलं वाहिली? काहीही केलं नाही. मूळ सृष्टीचा जर का तुम्ही निर्वच जर का ऐकला तर इथे जीवांना पहिले आणल्या गेलं सृष्टीमध्ये. सगळे 32 लक्षणी आहेत. फुकटमध्ये देह मिळाला, 3 देह आपल्याला फुकट मिळाले, सुंदर. पण आपल्याला ते काही ते मानवले नाहीत, आणि आपण ते ज्ञानही मानवलं नाही, काहीच नाही मानवलं. मग त्या ठिकाणी जीवांना पहिले आणल्यानंतर लगेच तिथे परमेश्वराचा अवतार, पूर्ण हाकेच्या अंतरावर एक अवतार, असे अनंत अवतार त्याच वेळेला झाले. आणि अवतार झाल्या झाल्या पहिले काय केलं देवाने? पहिले ज्ञान दिलं. का ज्ञान दिलं? कारण की आपण कोण आहोत? अज्ञान आहोत. आणि देवाचं एकच कार्य आहे सृष्टीमध्ये येऊन की जीवाला करायचं काय? सज्ञान करायचं, ज्ञान द्यायचं. माहिमभट्ट भेटले, लगेच ज्ञानच दिलं देवाने. आमचे आचार्य भेटले, त्यांना सुद्धा देवाने काय केलं? ज्ञानाची अनुभूती, काहीतरी प्रचिती दिली की जेणेकरून ते इकडे वळावेत. महादाईसांना अनेक वेळा देवाने काय केलेलं आहे? तेच ते सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा त्यांना सावध केलेलं आहे. प्रत्येक वेळी परमेश्वर जीवाला काय करतात? ज्ञान देतात, त्याला हुशार करतात. जसं एखादा डॉक्टर असेल आणि खास करून तो आयुर्वेदातला जर का डॉक्टर असेल आणि त्याच्यासमोर तुम्ही ॲलोपॅथिक गोळी घेता तर तो शांत बसत नाही. तो म्हणतो हे घेऊ नका, हे चांगलं नाही आहे, त्याच्यापेक्षा हे खा, ते खा, हे असं शिजवलेलं अन्न खाऊ नका. म्हणजे जो असा व्यक्ती आहे तो तुमचं हे खाणं बघून त्याला एक वेगळंच वाटतं की किती नको त्या गोष्टी हे खात आहेत. तसं परमेश्वर जेव्हा अवतार घेतात आणि ते जेव्हा जीवाच्या संपर्कात येतात, जीवाला संपर्कात आणतात, तेव्हा देवाला ते जीवाने अज्ञानपणाचं केलेलं कार्य देवाला अजिबात आवडत नाही. मग तो जीव कसा आहे? सारंग पंडितासारखा जीव असे ना का, त्यालाही देव काय करतात? अनुसरा म्हणतात, त्याला काहीतरी सांगतात, थोडं थोडं का होईना त्याला देऊ इच्छितात. त्याच्यामध्ये धानाईचा सारखी एखादी जीव असेल छोटीशी, तिला सुद्धा परमेश्वर काही ना काही सांगतात आणि त्या माध्यमातून तिची योग्यता वाढवतात. कोणी का असे ना, मग तिथे तो कनाशीचा ब्राह्मण जरी चुकीचं मागत असला तरी देव म्हणतात काहीतरी वेगळं मागा, ते तुम्हाला भेटणारच आहे. आम्ही परमेश्वर आहोत तर अजून काहीतरी मागा, अजून काहीतरी मागा. परंतु ते सुद्धा म्हणजे जीव काय करतो? प्रत्येक वेळी ती संधी मिळते पण आपण ती दवडतो. म्हणून आपल्याला तो प्रश्न पडला पाहिजे की देवाने अवतारच का घेतला? त्याचं उत्तर मिळेल माझ्यासाठी घेतला. आणि माझ्यासाठी अवतार घेऊन देवाने काय केलं? तर मला ज्ञान दिलं.
ज्ञानामध्ये काय आहे तर आचरण आहे. ज्ञानामध्ये आचरण आहे. जेव्हा तुम्ही ज्ञान घ्याल आणि ज्ञानानुसार आचरण कराल त्यावेळेला अवतार दिनाच्या दिवशी तुमचं सेलिब्रेशन होणार नाही. अवतार दिनाच्या दिवशी तुम्हाला आनंद होणार नाही. आनंद असेल की आज अवतार घेतला, माझ्यासाठी घेतला, परंतु पुढचा क्षण जेव्हा चालू होईल तेव्हा त्याच्यामध्ये तुमचं दुसरा उत्तरार्ध चालू होईल तुमच्या विचारांचा. पूर्वार्ध चांगला आहे आमच्यासाठी की माझ्यासाठी देवानी माझी कणव देवाला आली आणि देवाने अवतार घेतला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण उत्तरार्ध जेव्हा चालू होईल का ज्यासाठी अवतार घेतला ते मी करतोय का, असा जेव्हा प्रश्न येईल, आज अवतार दिनाच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे? कमी स्मरण केलं पाहिजे की दुप्पट स्मरण केलं पाहिजे? आणि आपलं किती होतं मला सांगा. देवाला काय वाटत असेल? मला काय वाटत असेल त्याचा विचार नाही करायचा बरं का. जर तुम्ही म्हणाल की नाही नाही बाबांना सांगण्यासाठी त्यांना सांगू म्हणजे बाबा खुश होतील की आज आम्ही एवढंच, नाही, माझ्यासारख्या बाबांना खुश करायचंच नाहीये. तुम्हाला 22 सालच्या बाबांना जेव्हा प्रसन्न करायचं आहे तर काय होणार आहे की त्यावेळेला तुमचीच उत्तरं तुम्हालाच मिळणार आहेत. तुम्ही देवाला फसवू शकता का? नाही फसवू शकत. मग त्यावेळेला जर का त्या दिवशी अवतार दिनाच्या दिवशी तुम्ही उलट जास्त स्मरण केलं पाहिजे, त्याच्याने देव प्रसन्न होतील. तुम्ही किती फुलं वाहिलेत त्याच्याने देव प्रसन्न होणार नाही. तुम्हाला फुलं व्हायची व्हा, परंतु 1.25 लाख फुलं वाहिली तर 1.25 लाख स्मरण अवतार दिनाच्या दिवशी केलं पाहिजे. जमणार का? जमलं पाहिजे. अर्थातच 1.25 लाख नाही जमलं पाहिजे, परंतु मनापासनं आवडीपूर्वक रोजच्या पेक्षा चांगलं स्मरण अधिक वेळ आपण त्या दिवशी घडलं पाहिजे. अवतार दिनाच्या दिवशी तुम्ही गोडधोड बनवा की नका बनवू, बनवलं तरी चालेल, नाही बनवलं तरी चालेल, पण तुमच्या आयुष्याचा गोड म्हणजे स्मरण आहे. ते स्मरण नाही केलं आणि पंचपक्वान्न जर का तुम्ही केले असतील तर त्या अवतार दिनाला काहीच अर्थ नाही. पण तुम्ही गोडधोडही बनवलंय आणि स्मरणही चांगलं केलंय, लीळा चिंतनही तुमचं त्या दिवशी चांगलं होत आहे. सगळं सेवा करताना लीळा आठवा तुम्ही. तुम्ही कुठेतरी बाजारात काय आणायला गेलात अवतार दिनाच्या निमित्ताने, ते आणायला जाताना तुम्ही आठवा भटोबास वगैरे हे सुद्धा नेवाशाला जात होते, काहीतरी चांगलं स्वामींसाठी आणत होते. इथे स्वयंपाक बनवताना बाईसांची आठवण आपल्याला आली पाहिजे की बाईसा स्वामींसाठी किती चांगलं काय काय पदार्थ बनवायचे वगैरे. म्हणजे ह्या लीळा आठवत आठवत आपला जर का तो अवतार दिन जर का साजरा होत असेल, तुमचा अवतार दिन तुम्हाला फुलहार आणा सगळं करा, पण फुलहार वाहून नाही करायचंय, होणार नाहीये. फुलहार वाहिला जाईल पण फुलहार वाहून अवतार दिन साजरा होणार नाही. तुमचा अवतार दिन नामस्मरणाने लीळा चिंतनानेच साजरा होणार आहे. तुम्हाला आनंद तेव्हाच इथे अंतःकरणामध्ये येईल जेव्हा तुम्ही एखादी लीळा मनापासून आठवाल. एखादी ती लीळा आठवताना तुमच्या डोळ्यात असं जरी थोडासा एक थेंब जरी आला तरी तुमच्यासाठी तो अवतार दिन तुमचा साजरा झाला. इतका आनंद वाटेल, इतकं समाधान तुम्हाला दिवसभर वाटेल. लोक तुम्हाला काय काय खाऊ घालतील, केक हे करतील, अमकं टमकं, पण तुम्हाला ती ज्या लीळा आठवताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं ती लीळा तुम्हाला दिवसभर आठवण देत राहील की आज ही लीळा माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलेली आहे. म्हणजे आज मला देव आठवता आला. देवाचा अवतार दिन साजरा करता येऊ न येऊ पण देव मात्र त्या दिवशी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आठवता आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तो अवतार दिन साजरा करायचा आहे. आणि म्हणून इथे सुद्धा उद्धरण हे प्रकरण आपण जे घेतोय त्याच्यामध्ये सुद्धा हे वाक्य आलेलं आहे. ह्याचं ते शंका दिल्या जाते. म्हणजे आपल्याकडे काय आहे की पुढचं वचन काय आहे त्यानुसार शंका जी आहे नकारात्मक पद्धतीने दिल्या जाते किंवा प्रश्नार्थक पद्धतीने दिल्या जाते. हे मायापुराचा देवाने स्वीकार तर केला, पण ऐस्या मायापुराचा स्वीकार परमेश्वर का करतात आणि अवतार स्वीकार करून करतात काय नेमकं ना. ऐस्या मायापुरा ते ऐस्या म्हणजे कैस्या ना ऐस्या म्हणजे मागे जो काय 11 वचनांमध्ये किंवा आधीच्या ज्या काही 5 वचनांमध्ये मायापूर धारण परमेश्वर करतात असं जे काही विश्लेषण दिलेलं आहे त्या अशा मायापुराचा स्वीकार करून परमेश्वर काय करतात ना कर्मभूमी स्थिता. कर्मभूमी स्थिता म्हणजे कर्मभूमीमध्ये जो आहे तो कोण आहे,
मनुष्य आहे. आता कर्मभूमी दोन वाचक आहे, एक भूमिवाचक आहे आणि कर्मफळावाचक आहे. भूमिवाचक म्हणजे ही भूमी जी आहे ही कर्मभूमी येते, आणि कर्मफळावाचक, कर्मफळ किती आहेत? चतुर आहेत. कुठले कुठले? स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष. मग स्वर्ग म्हणजे यक्षणीपासून तर स्वर्गापर्यंत जी काही देवतांचं जे काही फळं आहेत, सुखफळं, त्या स्वर्ग म्हणतात. स्वर्ग. नरक म्हणजे मनुष्य देहा खालू ते जे काही कर्मफळं आहेत ते सगळी नरकफळ आहेत, दुःखफळ आहेत. मोक्ष म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेव जे आहेत त्यांच्यापासून वर चैतन्य देवते पर्यंतची जी फळं आहेत त्याला मोक्ष असं म्हटलं जातं. आता राहिलं काय मग? आपण स्वर्ग बघितला, मोक्ष बघितला आणि नरक बघितला. आपण बघितलंय, सगळ्यांनीच बघितलेलं आहे. आपण सगळे लोक ते फिरून आलेलो आहोत, सगळेच लोक. आता आपल्याला इथे निवड आपली झालेली आहे. आता आपल्याला जायचं का परत? कुणाला जायचं? तुम्हाला कोणाला मुंगीच्या देहात जायचं का मांजरीच्या देहामध्ये? आमच्याकडे ती मांजर आहे, मला तिचं आयुष्य आवडतं. अभ्यास नाही, काय नाही, काहीच कामं करायची नाहीयेत, काहीच नाही, कमवायचं नाही, काय नाही, फक्त वेळेवर तिथे खायला प्यायला मिळालं की नंतर मग झोपून राहायचं, परत जेवायच्या टायमाला उठायचं. किती सुखी आयुष्य आहे. आपल्याला असंच आयुष्य पाहिजे की नाही? नको. म्हणजे इतकं सुखी आयुष्य असलं तरी आपल्याला मांजरीच्या देहात जायचं आहे का? नाही जायचं. वाघाचं आयुष्य त्याच्यापेक्षा चांगलं आहे, त्याला सगळे घाबरतात. त्याच्या आयुष्यात जायचं का आपल्याला? नाही जायचं. आपल्याला त्यांचं आकर्षण आहे, आपल्याला ते दिसले की आपल्याला बरं वाटतं, वा आम्ही वाघ बघितलं. पण त्या वाघाच्या देहात आपल्याला जायचं म्हणजे एवढी जाणीव आपल्याला आहे की आपल्याला नरक फळात जायचं नाहीये. मग देवता फळात जायचं का? नाही, कारण की विकल्प शून्य सांगितलं देवाने. देवतेकडे जायचंच नाहीये आपल्याला, आणि नरकाकडे आपल्याला जाण्याची इच्छा नाहीये. देवतेकडे गेलं तर देवता फळातच अडकून राहू, म्हणजे देवतेकडे जायचं नाही, नरक फळातही जायचं नाहीये. मग कुठे जायचं आहे? परमेश्वराकडे आपल्याला जाण्याचा एक रस्ता आहे. तिथे आपल्याला जर का जायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला कर्मभूमी म्हणजे मनुष्य देहामध्ये यावं लागेल. कर्मभूमी म्हणजे कर्म निष्पत्तीची भूमी, म्हणून ह्या भूमीला कर्मभूमी म्हणतात. आणि कर्मफळामध्ये सुद्धा मनुष्य देह जो आहे तो काय आहे? कर्मभूमी आहे, म्हणजे कर्म निष्पत्तीची भूमी आहे. इतर कुठल्याही देहामध्ये, कर्मफळांमध्ये, ज्याच्या झाडांमध्ये, गवतांमध्ये, मनुष्य देहाव्यतिरिक्त जेवढ्या ठिकाणी जीव आहेत तेवढ्या ठिकाणी जेवढे जीव आहेत त्यांना कर्म लागत नाहीत. हे कुत्रा एखाद्यावर भुकला म्हणून कुत्र्याला पाप लागत नाही, वाघाने कुणाला मारून टाकलं म्हणून त्या वाघाला पाप लागत नाही. पण मनुष्य देहाने एखाद्याच्या विषयी मनात वैर चिंतलं तरी त्याला पाप लागतं, कारण ही कर्मनिष्पत्तीची भूमी आहे, त्याला शिक्षा पण आहे. जसं असतं ना की लहान मुलगा असेल 5 वर्षाचा वगैरे, त्याला तिकीट लागत नाही ना, 2 वर्षाचा 3 वर्षाचा त्याला तिकीट लागत नाही. पण मोठ्या माणसानी जर का गाडीमध्ये बसमध्ये पाय ठेवला तर लगेच त्याला तिकीट लगेच काढावं लागतं. तसं जर का मनुष्य देहातल्या जीवाने म्हणजे 18 वर्षावृद्ध वगैरे वरील मनुष्य देहातल्या जीवाने जर का मनामध्ये कुणाविषयी वाईट चिंतन केलं तर वाईट कर्मफळ निष्पन्न होतं, आणि चांगलं जर का मनामध्ये चिंतलं तर चांगलं कर्मफळ निष्पन्न होत असतं. ही कर्मभूमी आहे मनुष्य देह. म्हणजे जे तुम्ही उल्लेख कराल त्याचं लगेच इकडे निष्पत्ती होते. म्हणजे तुम्हाला जे सुद्धा उल्लेख करायचे ते तुम्हाला कसे करायचे? काळजीपूर्वक करायचे आहेत. बुद्धिबळ खेळतात ना लोक, कसं खेळतात? काळजीपूर्वक खेळतात. बरोबर त्यावेळेला तेच चालवलं गेलं, चुकीचं चालली तर काय होतं? लगेच घातपात होतो तिथे. तसं जर का बुद्धिबळामध्ये तुम्ही एवढा विचार करून खेळता, किंवा एरवी पण आपण घरामध्ये एखादी वस्तू आणायची तर किती विचारपूर्वक सगळ्या गोष्टी ते आणत असतो वगैरे, तसं मनामध्ये एखादा विचार आणायचा असेल तर तो सुद्धा कितीतरी विचारपूर्वक तो आपल्याला आणावा लागेल. जर का चुकीच्या पद्धतीचा विचार आला लगेच चुकीची कर्मनिष्पत्ती, आणि योग्य विचार आला तर योग्य कर्मनिष्पत्ती आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की
अजिबातच चुकीचा विचार मनामध्ये आणायचा नाही. शक्यतो जास्तीत जास्त चांगलाच विचार आणायचा. आत्ता तुम्हाला ते जरी शक्य वाटत नसेल तरी हळूहळू तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल तेव्हा काय होईल, हळूहळू तुमच्या मनामध्ये चांगलेच विचार येतील. तुम्ही लीळाचिंतन करता आहात आणि तेवढ्यात तुम्हाला तुमच्याशी कोणी अन्यवार्ता केली, बोललं, तर तेवढ्यापुरतं तुम्ही हो हो असं करून एकदम मोजकंच उत्तर त्याला देऊन त्याला बाजूला करून देता आणि परत तुम्ही तुमच्या लीळाचिंतनामध्ये लागून जा. तुम्ही स्मरण करताय, तुमच्याशी कोणी बोललं तरी तुमचं स्मरण हे चालू राहतं. हे काय आहे, तुम्ही चांगले विचार तुमच्या मनामध्ये आचरणामध्ये आणण्याचा जो काही तुमचं पूर्ण चाललं आहे त्याच्यामध्ये तुम्ही खंड पडू देत नाही. सुरुवातीला त्याच्यात खंड पडतो पण नंतर मग त्याच्यामध्ये खंड पडत नाही. तुमचं लक्ष विचलित होत नाही, इकडे तिकडे अजिबात विचलित होत नाही. हळूहळू त्याच्यामध्ये तुमचं चांगलं पक्क हे होऊन राहतं. मग आयुष्यामध्ये किती मोठी घटना आली, काही संकट आलं तरी सुद्धा तुमचं नामस्मरण मात्र सुटत नाही. ते तेवढ्या वेळाचं म्हणजे तेवढ्या वेळाचंच ते केल्या जातं म्हणजे जातच. आमच्याकडे वांबोरीला एक चावला महात्माजी होते. त्यांच्या ज्या देहाच्या पत्नी होत्या त्यांनी सुद्धा अनुसरण घेतलं आणि ते 1 महिन्यापासून ते आजारी होत्या. आणि एका सकाळी 4 वाजता म्हणजे त्यांच्या हातामध्ये स्मरण चालूच होतं त्या माताजींचं पण. आणि सकाळी 4 वाजता हे जे महात्माजी आहेत ते मंदिरामध्ये त्यांच्याकडे ते पूर्ण देवाची पूर्ण ती विशेषांची व्यवस्थापन, तिथलं झाड लोट, आरती लावणं हे सगळं होतं. आणि सकाळी 4 वाजता त्यांना कोणीतरी येऊन सांगितलं की माताजी गुजर गए. आता त्या माणसाने लगेच गेलं पाहिजे होतं ना तिथे. त्यांनी त्यांचा सकाळचा जेवढा व्यापार आहे मंदिरातला तेवढा सगळा आटोपून नंतरच ते तिकडे गेले. आणि तिथे गेले आणि मग नंतर मग तो सगळा विधिविधान झाला. संध्याकाळी 4 वाजता सगळं काहीतरी झालं विधिविधान काय, आणि त्याच्या आधीच झालं असेल. आणि ते सगळं आटोपल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांचा व्यापार काय असायचा की जे लोक झाडून ठेवायचे म्हणजे सगळं झाडून कचरा एका ठिकाणी गोळा करायचे, एक डब्बा घ्यायचा आणि तो सगळा कचरा गोळा करण्याचा व्यापार त्यांचा होता. ॲक्च्युली त्यांचा देवपूजेचा व्यापार त्यांच्याकडे आहे, हा व्यापार त्यांनी नाही केला तरी चालतो, पण तो हा सुद्धा व्यापार ते करायचे की मला कचरा गोळा करायचा व्यापार पाहिजे. संध्याकाळी 5 वाजता म्हणजे आजच त्या माताजी सरलेले आहेत आणि ते सगळं विधिविधान करून आले आणि इकडे प्रसाद वंदन वगैरे झाल्यानंतर 5 वाजले, मार्गाचा व्यापार चालू झाला. लगेच हे डब्बा घेऊन निघाले. त्यांचा नियमित व्यापार जो आहे म्हणजे त्यांच्या ते व्यापारामध्ये त्यांनी खंड पडू दिला. म्हणजे आजही मला ते का आठवतं, कशासाठी आठवतंय, कारण की ते डोक्यात पक्क झालं की एवढं सगळं झालं आणि त्या दिवशी म्हणजे कमीत कमी 10 दिवस आपण कसे असतो, आपल्या घरात जर का कोण गेलं तर 10 दिवस आपण फक्त त्याच्यासाठीच रडत असतो, देवासाठी रडत नाही. उलट देवाला आपण दोष देतो की देवा असं काय केलं तुम्ही, देवाने असं काय केलं, म्हणजे आपण देवाला दोष राहतो. परंतु तुमच्या जीवनामध्ये अशा कितीतरी घटना येतील जातील, मात्र तुमचं देवाने सांगितलेलं आचरण, स्मरण, लीळाचिंतन, सेवादास्य हे मात्र खंडित नाही झालं पाहिजे. ते खंडित झालं तरी दुःख तुमचं तेवढंच राहणार आणि खंडित नाही राहिलं तरी सुद्धा दुःख असून परत सेवादास्य पण घडणार आहे. म्हणून आपला जो काही विधिविधानाची जी सलगता आहे ती मात्र अजिबात तुमची तुटता कामा नये. हे तुमचं जो प्रयत्न आहे, जेवढा तुम्ही प्रयत्न कराल तेवढं तुम्ही पक्के 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 होत जाणार. आमच्या आचार्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठं संकट कुठलं आलं, जे आमचे स्वामी त्यांना सोडून निघून गेले. याच्या वेगळं मोठं संकट आचार्यांच्या सुद्धा आयुष्यात नाही आलं आणि आपल्या सुद्धा आयुष्यात अजूनपर्यंत आलेलं नाहीये बरं का. तुम्ही म्हणाले की आमचं घर पडलं, हे काही संकट नाहीये. आपल्याला घर देणारच गेलेले आहेत ना. घर कोणी दिलं आपल्याला, देवाने दिले. ते देवच निघून गेले. घर म्हणजे कुठलं घर दिलेलं आहे, म्हणजे हे नाही, हे घर नाही. आपल्याला सर्वात मोठं घर ते देणार आहेत, जिथे तुम्हाला कुठलंही भाडं भरायचं नाहीये, जिथून तुम्हाला कोणी काढणार नाहीये, जिथे कुठेही मेंटेनन्स खर्च तुमचा नाहीये, लाईट बिल, पाणी बिल काहीच भरायचं नाहीये. असं जे घर ते देणार आहेत आपल्याला, कुठलं घर आहे ते, स्वस्वरूपाची प्राप्ती ते देणार आहेत कायमस्वरूपी. तर ते आपल्याला देणारेच जर का आपल्याला नाही तर ह्या घराचं काय करता. त्याच्यानंतर तुम्हाला
तुमच्या आयुष्यामध्ये अजून काही संकट येतील की संपत्ती आपली कमी झाली. सगळ्यात मोठी संपत्ती कुठली आहे आपली? परमेश्वर. संपत्ती जर का आपल्याकडे नाही आहे तर बाकीच्या संपत्ती असून उपयोग काय आहे? आपल्याकडे सगळं आहे, चांगलं घड्याळ आहे महागडं, परंतु ती वेळ चांगली वेळ दाखवणारं चांगल्या कंपनीचं घड्याळ आहे, पण ज्या वेळेला आपण देवाच्या जवळ पाहिजे होतो ती वेळ तर यामध्ये नाही आहे ना. या घड्याळात ती वेळ निघून गेलेली आहे. 800 वर्ष होऊन गेलेले आहे. 800 वर्ष पुढचं घड्याळ आहे. आपल्याला 800 वर्ष मागचं घड्याळ पाहिजे होतं की ज्या वेळामध्ये आपण देवासोबत असतो ती वेळ नाही आहे ना या घड्याळामध्ये. ते एवढं महागडं घड्याळ असून उपयोग नाही. तुम्ही तुमच्या स्टेटससाठी तुम्ही ते घाला, नाही हरकत नाही, परंतु ती जाणीव मात्र तुम्ही ठेवा की ह्या घड्याळाचा त्या वेळेशी काही संबंध जुळून नाही राहिला तो जुळला पाहिजे. म्हणजे अर्थातच आपली सर्व संपत्ती कोण आहे? परमेश्वर आहेत. आणि म्हणून कोणाला वाटतं की बाबा आता ते काही लोक आपले ज्योतिषाकडे जातात ना, मग ते सांगतात, आता गेल्या वर्षी त्यांनाही काहीतरी सांगावं लागतं ना, त्यांचंही पोट पाणी असतं. मग ते सांगतात तुम्हाला काल सर्प योग आहे. आपल्यालाही वाटतं की हो माझा कालच स्वप्नामध्ये साप आला होता. असं लगेच होऊन जातं की लगेच दुसऱ्या दिवशी येतो. कोणी म्हणतं अजून काहीतरी आहे, कोणी म्हणतं की ते शांती करावी लागेल. मग कोणीतरी सांगितलं की बाबा तुम्हाला जलदोष आहे. मग त्या बाई मंदिरात येतात, ते म्हणे मला ज्योतिषाने सांगितलं मला जलदोष आहे म्हणून तुमच्या घरामध्ये सगळं असं आहे. म्हटलं तुमच्याकडे पाणी येत नाही का? म्हणे येतं पाणी. म्हटलं मग जलदोष नाही आहे तुमचं? रोज पाणी येत नाही त्यांना जलदोष म्हणतात. आमच्याकडे पाणीच येत नाही. पाणी तर येतं, मग ते नाही घरामध्ये सगळं विस्कळीत आहे आमच्या म्हणून जलदोष आहे. जलदोषाचा आणि तुमच्या घराच्या विस्कळीतपणाचा काही संबंध नाही आहे. मग म्हटलं जलदोष कसा आहे? ते म्हणे की तुम्ही उष्ट पाणी त्या विहिरीत टाकलेलं आहे. म्हटलं तुम्ही टाकलं का? ते म्हणे नाही मी तर कधीच नाही टाकलं. म्हटलं तुम्ही मागच्या जन्मात टाकलेलं आहे. म्हणजे ज्योतिष जर का असेल तो काहीतरी जोडून सांगणार तुम्हाला, तो काही मागे हटणार नाही. म्हणजे हे काय आहे की कशाशी कशाचा तरी संबंध लावून ते मग सांगितलं की आपल्याला पितृदोष आहे. करतात ना आपल्याकडे पितृदोष नाशक खूप लोक जातात, आपले उपदेशी लोक जातात, कुठे त्र्यंबकेश्वरला जातात, काय कुठे कुठे जातात. आम्हाला विकल्प शून्य वचनच समजलं नाही. आम्ही काय झालो त्या पारायणाच्या याच्यात एवढे अडकून राहिलो, इतक्या वेळा ते पारायण वाचा, तितक्या वाचा, आणि त्याच्यामध्ये विकल्प शून्य वचनच कधी वाचलं नाही, विकार शून्य वचन वाचलं नाही. कामाच्या गोष्टी आम्ही वाचत नाही, बिनकामी वस्तू जे काय आहे ते वाचत राहतो. विकल्प शून्य जर का वचन तुम्ही वाचलत की देवता अधिष्ठान आहे, राजस तामस ठिकाणी जाऊ नये, हे जर का वचन तुम्ही वाचलत की जिथे नपाळता आहे त्या ठिकाणी आपण भोगस्थानी न बैसावे वगैरे असं जर का वचन तुम्ही वाचले, हे वचन जर का तुम्हाला समजले तर कधीच तुम्ही अशा अन्यस्थळी जाणार नाही. कुणीतरी मला म्हणाले की बाबा आपल्याला पितृदोष असतो का? म्हटलं आपल्यालाच पितृदोष आहे आणि तो पितृदोष मग त्याची शांती काय असते? म्हटलं अनुसरण हे त्याची शांती आहे. कारण आपण माता पिता कोणाला म्हणतो? आपले पिता आपल्या सोबत आहेत का? देव आहेत का आपल्या सोबत? आपले नाही आहेत. आपल्याला ते सोडून गेलेले आहेत, म्हणजे आपल्यापासून ते लांब गेलेले आहेत. आपण तर देवापासून लांब राहत राहिलो, पण या वेळेला देवाने काय केलेलं आहे की आपल्यासारखंच केलं, ते सुद्धा आपल्यापासून लांब निघून गेले. म्हणजे खरा पितृदोष तो आहे आपल्याला. आता जे आपले वडील आहेत किंवा वडील सरलेले वडील असतील किंवा त्यांचे कोणी पूर्वज सरलेले असतील, तो पितृदोष नाही आपल्याला. मानवपंथीय सगळ्या लोकांना एकच पितृदोष आहे, ते म्हणजे आपले पिता, आपले वडील श्री चक्रधर स्वामी आपल्या सोबत नाही आहेत. हा मोठा पितृदोष आहे आपल्याला, आणि ह्याची शांती कुठलाही ज्योतिषी करू शकत नाही. कुठल्याही विडे ठेवल्याने त्याची शांती होणार नाही, कुठले पारायण वाचल्याने त्याची शांती होणार नाहीये. ते पिता तुमच्या जवळ येणार नाहीत. त्याच्यासाठी काय करावं लागेल? अस्थिपरी तुम्हाला वाचावी लागेल, आणि ती अस्थिपरी आचरणपूर्वक वाचावी लागेल. तेव्हा ती अस्थिपरी काय होईल? तुम्हाला वाचवेल. म्हणजे तेव्हाच परमेश्वर आपल्या जवळ येतील. एरवी त्याची शांती काय आहे? विकार शून्य करा, विकल्प शून्य करा, स्वभावाला मात्रा द्या, अलिंबन रहित व्हा, स्मरण करा, आणि मग स्मरणामध्ये म्हणजे देव आठवण्यात तुम्ही तुमचं आयुष्य घालवाल तरच
परमेश्वर काय करणार, तुम्हाला भेट देतात. तरच तुमचा पितृदोष जो आहे त्याचा नाश होईल. पितृदोष म्हणजे काय समजलं ना? आता कधीच कुठल्याही दोषांसाठी कुठेही कुठलीही शांती करायला जायचं नाही. तुमच्या संपत्ती जी आहे त्या संपत्तीची शांती होते म्हणजे ती कमी होऊन जाते. मग आपण ठिकाणाला येतो की भरपूर पैसे खर्च झाले, परंतु लक्षात घ्या की आपले स्वामी आपल्या जवळ नाही आहेत, ह्याच्यापेक्षा मोठं नुकसान आपल्या आयुष्यात आपलं काहीच झालेलं नाहीये. आपण म्हणतो की बाबा जसं त्या दिवशी सांगितलं ना ते की त्या मुलीला 95% मार्क मिळाले. म्हणजे 95% म्हणजे भरपूर नाही, नाही अजून ते मेरिटमध्ये नाही आली, ते अजून पाहिजे. म्हणजे त्यांना असं वाटतं की 1% मार्क मिळाला म्हणजे भरपूर नुकसान झालं. आणि 95% ऐकून आम्हालाच एकदम आवाक होतं. 95% म्हणजे किती अभ्यास केला असेल. म्हणजे हे काय आहे की बाकीच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते भेटतात नाही भेटतात आपल्याला ते नुकसान वाटतं. आज पाणी नाही आलं हेच आपल्याला नुकसान वाटत राहतं. आज ही भाजी 1 रुपयानी महाग मिळाली त्याचं नुकसान झालं आपलं, ते आपल्याला नुकसान वाटत राहतं. असं आपण किती नुकसान लिखित करून ठेवतो. यावेळी लाईट बिल जास्त आलं बरं का, नुकसान झालं. हे अनेक नुकसानांची यादी आपल्याकडे असते. महिन्याच्या शेवटी असतं की नाही, घरामध्ये असं कोणतरी असतं की ही सगळी यादी तयार करून ठेवतात. मागच्या महिन्यात किती खर्च झाला, या महिन्यात किती नुकसान झालं. परंतु आपल्या आयुष्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे आणि ते कुठलं नुकसान आहे ते एकदा जर का लक्षात आलं की बाकीचे नुकसान तुम्हाला क्षुल्लक वाटतील. जसं कोणाचे 1000 रुपये हरवले आणि कोण माझा 1 रुपया जाऊ दे, तुमचा 1 रुपया, माझे 1000 रुपये हरवले, माझं नुकसान मोठं आहे. तसं कुणी म्हटलं की बाबा आपले एवढे पैशाचं नुकसान झालं, त्या संपत्तीचं जाऊ दे, आपलं परमेश्वर संपत्तीचं नुकसान झालं ते काय, म्हणजे आपल्याकडे ती संपत्ती नाहीये जशी पाहिजे तशी. म्हणजे हे काय आहे की आपल्या मनामध्ये ही जाणीव असणं खूप गरजेचं आहे. ही जी कर्मभूमी आहे मनुष्य देहरूपी, ही मनुष्य देहरूपी कर्मभूमी काय करणार आहे, तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देणारा ती निमित्त ठरणार. परमेश्वर मनुष्य देहालाच असणाऱ्या, मनुष्य देहामध्ये असणाऱ्या जीवालाच परमेश्वर ज्ञान देतात. म्हणून कर्मभूमी स्थिता, इथे आपण आलो परत. कर्मभूमी स्थिता मनुष्य देह युक्ता, मनुष्य देहाने युक्त असलेला. आपल्याकडे अर्थ लागतात युक्त मनुष्य देहालाच, परंतु शब्द काय आहे, मनुष्य देह युक्ता, म्हणजे मनुष्य देहाने युक्त जो आहे त्या जीवाला परमेश्वर ज्ञानपर्यंत, म्हणजे शाब्द ज्ञानपर्यंत, अनुभव ज्ञानपर्यंत काय करतात, म्हणजे शाब्द ज्ञान आहे. आता आपल्याला कुठलं ज्ञान देणार, शाब्द ज्ञान परमेश्वर देतात. परमेश्वर आपला संबंध देती, म्हणजे परमेश्वर काय करतात, मायापुराचा स्वीकार करून काय करतात, ज्ञान देतात. ऐस्या मायापुराचे स्वीकारून ही कर्मविसिता मनुष्य देवता जीवा ज्ञानपर्यंत, म्हणजे ज्ञानापर्यंत आपला परमेश्वर आपल्या सन्निधानात त्याला ठेवतात. परमेश्वराचं सन्निधान म्हणजेच ज्ञान, म्हणजेच आचरण, आणि आचरण आणि ज्ञान म्हणजेच परमेश्वराचं सन्निधान. तर हे आपल्याला काय होतं, हे सगळं आपल्याला लाभतं, हे आपल्याला मिळतं. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ही कर्मभूमी तर आपल्याला मिळालेली आहे, मनुष्य देहरूपी कर्मभूमी आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याला ज्ञान सुद्धा योगायोगाने आपल्याला प्राप्त होत आहे. शाब्द ज्ञान नसेल पण शब्द ज्ञान आपल्याला मिळतं आहे. आपण वचनं आपल्याला मिळाले, लीळा मिळाल्या, वाचतोय, ते शब्द वाचतोय, ते शब्द जेव्हा तुम्ही आचरणात आणाल तेव्हा तुमचं शाब्द ज्ञान हे जे काय होईल, कार्यरूप होईल. तोपर्यंत आपल्याकडे शब्दरूपी ज्ञान आहे, पण आपल्याकडे शाब्द ज्ञान पण असलं पाहिजे. कुणावर रागवायचं नाही हे शब्द ज्ञान आपल्याकडे आलं, परंतु त्याचं आचरण मात्र अजूनपर्यंत आपल्याकडे आलं नाही. आपण पटकन रागवून बसतो कोणाकडे, कोणातरी काहीतरी बोलून जातो पटकन, म्हणजे ते आचरण आपल्याकडे अजून आलेलं नाही. किंवा अमकं देवानी खायला नाही सांगितलं, तमकं पण आपल्याकडे आलं तर आपण सोडतो का, ते आपण खाऊन घेतो. खाऊन संपलं तरी मानसिक आपली ती खाण्याची भावना तशी शिल्लक राहते. म्हणजे स्वामींनी सांगितलेलं जे आहे कार्य संन्यासात, आपण कार्य संन्यासही करू शकत नाही आणि कारण संन्यासही करू शकत नाही, म्हणजे पदार्थांचा त्यागही करू शकत नाही आणि त्याच्याबद्दल येणारे मानसिक विचार सुद्धा आपण त्यागू शकत नाही. तर हळूहळू तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये बदल घडवाय. लगेच काही घडणार नाहीये, हे करताना तुम्हाला त्रासही होणार, पण हळूहळू जर का तुम्ही त्याची सवय लावून घेतली तर काय होतं, हे सांगितलं जातं की 21 दिवस जी सलग गोष्ट तुम्ही कराल
ती 21 दिवसांनी तुमच्या अंगवळणी पडते. मग 21 दिवसांनी तुम्हाला त्याची आठवण करावी लागत नाही, स्वाभाविकपणे त्या गोष्टी तुमच्याकडनं घडतात. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आजच्या सत्रामध्ये आपण जे वचन बघितलेलं आहे, 8 वचनं आधी आपली झालेली होती. आजच्या सत्रामध्ये आपण 9, 10, 11 आणि 12, 9, 10, 11 आणि 12 असे 4 वचनांवर आपण या ठिकाणी विश्लेषण बघितलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला परमेश्वर मायापूर घेतात, अवतार घेतात सृष्टीमध्ये, आणि अवतार घेऊन काय करतात, ज्ञान घेतात. तुम्हाला जो मधला टप्पा आहे मायावेश, मायेचे पंचप्रकार, मायेचे पूर्णत्व वगैरे, ती नावं पाठ नाही राहिली तरी चालतील, पाठ केली तर चांगलंच आहे. पण माझं सांगण्याचं वाक्य, हे वाक्य ऐकण्यापेक्षा शेवटचं वाक्य आहे का, की ह्या गोष्टी तुमच्या नाही लक्षात आल्या तरी चालतील, पण तुम्हाला ही 1-2 वचनं लक्षात आली पाहिजेत की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात, हे तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे. आणि अवतार घेऊन काय करतात, तर जीवाला ज्ञान देतात, सज्ञान करतात. हे 2 टोकं तुमच्या लक्षात आली पाहिजे. 2 टोकांच्या मधला जो काही भाग आहे तो तुमच्या लक्षात आला तरी ठीक आहे, नाही आला तरी ठीक आहे, परंतु याची जाणीव मात्र आपण आयुष्यभर आपल्या ठेवली पाहिजे. आणि येणारे जे काही अवतार दिन आहेत त्या दिवशी तुम्ही जसं नेहमी करता तसंच सगळं करा, परंतु ते करत असताना तुम्ही त्या दिवशी जास्त स्मरण करा. सकाळी 3 वाजता उठून स्वयंपाक बनवण्यापेक्षा 3 वाजता उठून काय करा, स्मरण करा जास्तीत जास्त. आणि दिवसभर लीळा श्रवण करा, लीळा चिंतन करा. आणि घरामध्ये हे सगळं करत असताना तुम्ही जिथे कुठे हे करत असाल साजरा, त्या ठिकाणी तुम्ही जेवढे लोक जमत असाल, तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये एखादी लीळा काढून काय करा, वाचन करा. एखादं काही रेकॉर्डिंग तुमच्याकडे असेल ते तुम्ही 1 तास तुम्ही ऐका, त्याचं स्मरण करा. ते जास्तीत जास्त काय होणार आहे, तुमच्यासाठी लाभदायक जास्तीत जास्त ठरणार आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपले एकूण 12 वचनं आपण या ठिकाणी आतापर्यंत आपले झालेले आहेत उद्धारणाचे. दंडवत हो.